3.5 शक्तिपीठापैकी एक पीठ असणाऱ्या करवीर निवासिनी आई अंबाबाईच्या मुख्य मूर्ती दर्शन जे आहे ते आज सकाळपासून सुरू झालेलं आहे। याच पार्श्वभूमीवर भाविकांची जी गर्दी आहे ती आपल्याला मंदिरात दिसते आहे। खरं तर लाखो भाविकांचा सहभाग असलेल्या आई अंबाबाईच्या मुख्य मूर्तीवर गेल्या 2 दिवसापासून पुरातत्व विभागाच्या वतीनं संवर्धन प्रक्रिया राबवण्यात आली। त्यानंतर एक दिवस पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार हे दर्शन जे आहे ते बंद करण्यात आलं होतं आणि त्यानंतर आज सकाळी विधिवत पूजा झाल्यानंतर आई अंबाबाईचं दर्शन जे आहे ते भाविकांसाठी खुलं करण्यात आलेलं आहे। खरं तर लाखो भाविक जे आहे ते अंबाबाईच्या नतमस्तक होत असतात। जगभर 3.5 शक्तिपीठापैकी एक पीठ म्हणून जगभर या आई अंबाबाईच्या ओळखाने याच पार्श्वभूमीवर विशेष कार्यक्रमाला देखील किंवा नवरात्र असतील किंवा अशा विशेष कार्यक्रमाला शुक्रवारी हजारो लाखो भाविक जे आहेत ते अंबाबाईच्या नतमस्तक होत असतात। महाराष्ट्राचा संपूर्ण देशभरातून भाविक दर्शनासाठी येत असतात आणि याच पार्श्वभूमीवर जे आहे ते 2 दिवस करवीर निवासिनी आई अंबाबाईच्या मुख्य मूर्तीची संवर्धन प्रक्रिया राबवण्यात आली। या दरम्यान पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीनं कलश आणि उत्सव मूर्ती दर्शनाची सोय भाविकांसाठी केली होती आणि आज ही सगळी संवर्धन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनुसार एक दिवस मंदिर बंद दर्शन बंद ठेवलं होतं आणि आज सकाळी विधिवत पूजा झाल्यानंतर या दर्शनाची जे आहे ते दर्शन खुलं करण्यात आलेलं आणि भाविकांनी देखील अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात मंदिरात गर्दी केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कानपाडी, नवराष्ट्र, कोल्हापूर। भारतीय पुरातत्व विभागामार्फत आपण मूर्ती संवर्धनासाठी कायम त्यांना हे करत असतो, पाचारण करत असतो आणि यावेळी पण त्यांनी नियमित तपासणी आणि आवश्यक गोष्टींसाठी 2 दिवस मंदिराचे पूर्ण मूर्तीची आणि म्हणजे पाहणी केली आणि त्यांनी तत्काळ दिलेल्या सूचनानुसार पण आपण कारवाई सुरू केलेली आहे आणि त्याचा जेव्हा अहवाल येईल त्यावेळी आपण पूर्ण त्याची कारवाईसाठी प्रयत्नशील राहू आणि ही प्रक्रिया दरवर्षी असावी असं त्यांच्या सूचना आहे। त्यामुळे ही नियमित तपासण्याची प्रक्रिया आहे आणि ह्यात हे आपल्या मंदिराच्या आणि मूर्तीच्या संवर्धनासाठी आवश्यक असल्यामुळं त्यात विशेष कोणतीही बाब नाही, परंतु नियमित प्रक्रिया असल्यामुळे आपल्याला करावी लागणार आहे। हे सोमवारी सुरू झालेली प्रक्रिया होती। त्यानंतर त्यांनी त्यांच्या ह्याच्याप्रमाणे मानकाप्रमाणे त्यांची कामं सुरू करून मंगळवारी रात्रीपर्यंत पूर्ण केली होती आणि त्यानंतर मग आतले ह्युमिडिटी त्यांनी याच्या चाचणीनंतर आवश्यक गाभाऱ्यातल्या स्वच्छता सुधारणांविषयी त्यांनी दिलेल्या सूचनानुसार आपण काल दिवसभरात त्या पूर्ण करून घेतल्या आणि आज सकाळी 5:30ला सुरू झालेला होम विधी सर्व पूर्ण होऊन 8:30ला मूर्ती सर्वांसाठी दर्शनासाठी पुन्हा एकदा खुली झालेली आहे। मंदिर संवर्धनाचा विषय हा भारतीय पुरातत्व विभागामार्फतच आपण हाताळत आहोत आणि या महालक्ष्मी विकास आराखड्यामध्ये 143 कोटीच्या निधीसोबत भारतीय पुरातत्व विभाग त्यावर पुढील पूर्ण आवश्यक ती कारवाई करत आहे।